नमस्कार मित्रांनो, मंगेश सुर्वे. अंदाजे 4 दिवसापासून मी सोशल मीडियापासून लांब आहे. त्याचं कारण म्हणजे एवढंच की 5 तारखेला सकाळी मी नेहमीप्रमाणे दूध काढलं गाईंचं आणि गाई चरायला सोडल्या माझ्या कंपाऊंडमध्ये. आणि माझा उद्देश हाच असतो की गाई चरेपर्यंत घरातले कामं मी आवरतो आणि घरातले कामं आवरून झाली की गाईंना चरायला मी बाहेर घेऊन जातो जंगलामध्ये. आता 5 तारखेला सकाळी गाई चरत होत्या. चरता चरता माझ्या घरासमोरनं MSCBची लाईन गेले आणि MSCBच्या लाईनीपासून अंदाजे 2.5-3 फुटावरती BSNLचा पोल उभा होता. आता BSNLची लाईन आमच्या गावातनं बंद होऊन अंदाजे 10-12 वर्ष होऊन गेली, तरी पण ते पोल तिकडे उभे होते. आणि आदल्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे हा पोल थोडासा झुकला आणि तो जाऊन टेकला MSCBच्या लाईनीवरती. आणि त्या लाईनीमधनं BSNLच्या पोलमधनं लाईट सप्लाय सुरू झाली. अर्थात माझी गाय चरत चरत त्या पोलजवळ गेली आणि गायीला त्या पोलचा स्पर्श झाला. गाय जागेवर पडली आणि मोठ्याने ओरडायला लागली. गाय काय ओरडते म्हणून मी बाहेर बघायला आलो घराच्या बाहेर. तोपर्यंत मला समजलं नाही गाय काय ओरडते ती. मी गेलो तिकडे आणि गायीला उचलायला गेलो तर मला जोरात शॉक लागला. आता मी बघितलं गायीची बॉडी पोलला टेकली होती आणि पोलवरती लाईनीला टेकला होता हे बघितलं. डायरेक्ट बघितलं की समजत नव्हतं तसं. ओके, त्याच्यामुळे मग मी गायीची वेसन पकडली. गायीच्या वेसनला पण शॉक लागला. आणि माझ्या कुत्र्यानं आधी साईडला घेतलं, कारण कुत्रे पण गाईजवळ जात होते. कुत्र्यानं साईडला घेतलं, बाकीच्या गुरांना साईडला घेतलं. MSCBच्या वायरमॅनला फोन करायचा होता, पण सकाळी लवकर 6:15ला हा प्रसंग घडला होता. त्याच्यामुळे MSCBचे वायरमन लवकर फोन उचलतील का नाही मला सांगू शकत नव्हतो. आणि परत त्यांनी फोन उचलला तरी सुद्धा ते फोन करून वायर लाईन बंद करायला किती वेळ लागेल मला माहीत होतं. म्हणून माझा प्रयत्न हा होता की गाईला आधी साईडला करायचा पोलपासनं. परंतु मला ते शक्य होत नव्हतं, कारण गाईचं वजन खूप जास्ती होतं. मग मी घरात काठी आणली आणि काठी गाईच्या वेसणीमध्ये घातली आणि जोरात गाईला वाढायचा प्रयत्न करत होतो. पण तरीसुद्धा जर आपण काठी हल्ली की माझा स्पर्श त्या वेसणीला झाला गाईच्या. वेसन म्हणजे गाईच्या नाकाची रशी असते, त्याला वेसन म्हणतात. तर त्या वेसणीला स्पर्श झाला की परत मला शॉक लागायचा. बरं, पायात चप्पल होती आणि चपलेतनं पण पाय घसरला की जमिनीला स्पर्श झाला की जमिनीला पण शॉक लागायचा. म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन होती आणि शॉकची मला खूप भीती वाटते. तरीसुद्धा मी प्रयत्न करून खूप ताकद लावून मी गाईला साईडला केलीच. पण गाईला साईडला करेपर्यंत अंदाजे 1 मिनिटामध्ये माझी गाय मेली. माझ्यासमोर गाय मेली. आता विषय असा झाला की मग गाय मेल्यावरती नंतर मी कारण बाकीचे पण गुरं तिथे होती, माझे कुत्रे पण साईडला होते. मग मी MSCBच्या वायरमॅनला फोन केला आणि सांगितलं की बाबा रे, असाचा प्रसंग झालाय, तू ताबडतोब लाईन बंद कर. मग त्या MSCBच्या वायरमॅनने ताबडतोब लाईन बंद केली. नंतर मग मी सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, तलाठी, डॉक्टर, गुरांचे, MSCBचे अधिकारी सगळेजण आले. त्यांनी पंचनामा केला. आता प्रकरण सबमिट करायला टाकलेलंच आहे. आतापर्यंत माझ्या 2 गायी होत्या. 2 गायींच्या जीवावरती मी पोट भरत होतो. आता ही गाय मेली, आता माझं उत्पन्न अर्ध कमी झालं. दुसरी पण गाय 5-6 महिन्याची गाभण आहे. आता तिचं पण दूध बंद होणार आहे एक 7-8 दिवसामध्ये. म्हणजे उत्पन्न 100% क्लोज. आता करायचा काय प्रश्न पडलाय. प्रकरण सबमिट करायला टाकलंय MSCBकडे. आता MSCBचं प्रकरण सबमिट करायला टाकलंय रत्नागिरीच्या MSCBच्या अधिकाऱ्यांकडे. काल पण MSCBचे रत्नागिरीचे मेन अधिकारी येऊन गेले. आता विषय असा झाला की तुम्हाला तर माहिती आहे सरकारी काम आहेत, हे लवकर कधी पूर्ण होत नाहीत. आणि आता नवीन गाय पण मला घ्यायची आहे. तुमच्या कोणाच्या संपर्कामध्ये एखादी चांगली गुणी गाय असेल, जी चांगला दूध तिला असेल, म्हणजे 5 लिटरच्या आसपास दूध असेल, तर नक्की मला तुम्ही सांगा. मला नवीन गाय घ्यायची आहे. पण त्यासाठी मला कर्ज पण काढावं लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला सांगा की नवीन गाय कुठे असेल तर, जेणेकरून ताबडतोब प्रकरण पण मला सँक्शन करायला टाकायला पाहिजे, कर्ज प्रकरण. आणि चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये माझं दूध सप्लाय करतो मी आणि ह्या बँकेमधनं मी कर्ज प्रकरण करू शकतो. ही बँक माझ्या घरापासून अंदाजे 6 किलोमीटरवरती आहे, आरवलीमध्ये. तर त्यांच्याकडनं मला कर्ज प्रकरण करावंच लागेल, कारण नवीन गाय घ्यायची म्हटल्यावरती. आणि माझा प्रयत्न हाच राहील की कर्ज काढू नये. कारण जर MSCBकडनं प्रकरण लवकर सबमिट होऊन लवकर मला पैसे भेटले तर मला कर्ज काढायची गरजच नाही. आता मला नवीन व्यवसाय तर सुरू करायलाच पाहिजे. माझं थोडंसं जम्बलिंग हे चाललंय की कुठल्या पण मुक्या प्राण्याचा मी मृत्यू बघू शकत नाही. आणि त्यात मी जो प्राणी मी पाळतोय स्वतः, त्याचा मृत्यू मी बघू शकतच नाही. त्याच्यामुळे माझं थोडंसं जम्बलिंग चाललंय की मी काय करू भविष्यामध्ये. मला गाय घेऊ का ना घेऊ, कारण गाय घ्यायची म्हटल्यावरती परत असा प्रसंग उद्भवला तर मी त्यांचा मृत्यू बघू शकत नाही. गाय नाही घ्यायची म्हटल्यावरती माझ्या घरात बाकीची माझी पोरं आहेत, त्यांचं पोट मला भरायचं आहे.
एकटा जर मी असतो तर कुठे पण जाऊन नोकरी केली असती, पण मला बाकीच्या प्राण्यांचा पण प्रपंच भाग आहे. मला बाकीचे प्राणी जे माझ्या घराजवळ येतात त्यांचं पण मला पोट भरायला लागतं. त्याच्यामुळे मला गाव सोडून जाऊ शकत नाही बाहेर मी. आता गावात राहून एखादा व्यवसाय करायचा. आता गावात अशी कुठली नोकरीच नाही माझ्याकडे की जी नोकरी मला परफेक्ट उत्पन्न देऊ शकते महिन्याला ठराविक असं. त्याच्यामुळे माझं नवीन व्यवसाय मला सुरू करणं भागच आहे. आणि व्यवसाय असा पाहिजे मला की ज्याच्यामध्ये हिंसा नसेल आणि थोडंसं रिलॅक्समध्ये व्यवसाय करता येईल. त्याच्यामुळे माझा प्रयत्न हाच राहील. पण मी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला यासाठी केला की MSCBचे कुठले अधिकारी कर्मचारी जर तुमच्या घराजवळचे लाईनीच्या बाजूचे झाडं तोडत असतील त्यांना मदत करा, कृपया करून त्याला मदत करा. आणि लक्षात ठेवा की तुमच्या घराजवळच्या लाईनी गेल्या आहेत तर अतिवृष्टी झाल्यानंतर तुम्ही सगळ्या लाईनी चेक करत राहा. लाईनी चेक करा आणि बघा त्यातनं वीज सप्लाय कुठे लाईनीला मेन टेकते काय, कुठली झाडं बिडं टेकतात ते बघा, लक्ष ठेवा. कारण मोठं वादळ आलं की ही अशी झाडं आहेत ना, हे लाईनीवर पडतात सुद्धा MSCBच्या. आणि कधी कधी डिओ उडतो, कधी कधी डिओ उडत नाही, कधी कधी लाईट जाते, कधी लाईट जात नाही. त्याच्यामुळे कधी कधी आता माझा जीवावरती तो प्रसंग होता, तो माझ्या प्राण्यावरती निभावायला गेला. परंतु प्रत्येक वेळा असं होत नाही, कधी कधी माणसाचा पण जीव जातो. आता ऍक्च्युली जीव तो जीव असतो, माणसाचा जीव असतो की प्राणाचा जीव असतो. आता माझ्यासाठी तर तिच्या गाईचा जीव खूप महत्त्वाचा होता, कारण तिचं बारकं पोरगा आता घरात आहे. त्या बारक्या पोराला मी काय सांगू की तुझी आई मेली म्हणून. पण जाऊ दे, आता झाला वेळ तर निघून गेलेली आहे शेवटला. आता याला ऑप्शन काहीच नाही माझ्याकडे. आता त्याच्यामुळे प्रकरण सबमिट करायला टाकलं MSCBकडे मी. आता हे प्रकरण कधी पूर्ण सबमिट होऊन मला कधी पैसे भेटणार मला माहीत नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला विनंती हीच करेन की कृपया करून या व्हिडिओमध्ये तरी निगेटिव्ह कमेंट काय करू नका. ओके, माझ्या बाकीच्या व्हिडिओचा राग तुम्ही इकडे काढू नका. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.